आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नेवासा बाजार समितीमध्ये बुधवारी 6 मे रोजी खुल्या कांदा खरेदी विक्रीचा शुभारंभ होणार आहे. कांदा मार्केटमुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महंत उद्धव महाराज मंडलिक आणि महंत वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते तसेच नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. नेवासा बाजार समितीमध्ये आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी खुल्या कांद्याचा लिलाव होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी नेवासा इथे आणावा असं आवाहन सभापती नंदकुमार पाटील यांनी केलंय. घोडेगाव येथील कांदागोणी मार्केटला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर नेवासा इथे खुल्या कांदा खरेदी विक्रीचा निर्णय घेण्यात आलाय. सध्या कांद्याची काढणी सुरू आहे. असे असताना योग्य भाव न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी जागेवरच माल विक्री करतायत. मात्र अशा शेतकऱ्यांनी खुल्या लिलावासाठी नेवासा बाजार समितीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. नेवासा, भालगाव, गोदेगाव, प्रवरासंगम, सलाबतपूर, जळके, वरखेड, रामडोह, गोगलगाव, गळनिंब, मुरमे, सुरेगाव गंगा तसेच सुरेगाव दही, देडगाव, पाचेगाव, पुनतगाव, खुपटी, बेलपिंपळगाव, बेलपांढरी तसेच नेवासा बुद्रुक परिसरासह नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नेवासा इथे खुल्या कांदा विक्री सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना बाहेरगावी जाऊन विक्री करण्याची गरज भासणार नाहीये आणि त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च देखील वाचणार आहे. तसेच कांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांना तात्काळ काटापट्टी पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार अधिकच सुलभ होणार आहेत. या नव्या उपक्रमामुळे नेवासा शहरामधील बाजारपेठेला चालना मिळाली आहे आणि स्थानिक अर्थकारण आता अधिकच बळकट होणार आहे. शंकर नामदे, C24 तास, नेवासा.